शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे। फसवणूक केल्याचा शिल्पासह तिच्या पतीवर आरोप आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात पोलिसांकडून ही लुकआउट नोटीस आपण पाहतोय। फसवणूक केल्याचा आरोप हा शिल्पा आणि तिच्या पतीवरती आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आता ही नोटीस पाठवण्यात आली आहे। पुढे आता कशा पद्धतीने पोलिसांकडून कारवाई केली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांनी देखील फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि त्याच आरोपाखाली या दोघांना देखील लुकआउट नोटीस पाठवण्यात आलेली आहे। फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ही नोटीस पाठवण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची ही नोटीस आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकगवार आपल्या सोबत आहेत। ऋतिक, याच बातमी संदर्भातले काय ताजे अपडेट कळतायत? होते त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडलेली आहे। खरं तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात EOW लुकआउट नोटीस जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। 60 करोड रुपयांचे जे त्यांनी धोखाधडी केला असल्याचा आरोप जे व्यापारी आहेत दीपक कोठारी हा यांचा आरोप आहे। जवळपास 2015 ते 2023 मध्ये राज कुंद्रा जे आहेत त्यांनी बिझनेस जो आहे तो वाढवण्याच्या नावावरती 60 करोड रुपये हे बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते आणि या संदर्भातच धोकाधडी झाले असल्याचा आरोप जे व्यापारी आहेत दीपक कोठारी यांनी केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या ज्या आहेत समस्या या वार्तांना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच ऋतिक, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।